नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. खान्देश कुलस्वामिनी आई सप्तशृंगी माताची चैत्र पौर्णिमेला मोठ्या उत्साहात यात्रा भरते. या यात्रेत खानदेशातून लाखो भाविक आईच्या दर्शनाला पायी यात्रा करत आईचे दर्शन घेत असतात. मालेगाव लखमापूर मार्गे अमराई विठुवाडी कळवण असा प्रवास करत भाविक आईचे दर्शन घेतात. आई सप्तशृंगी माताच्या भक्तांना रस्त्यामध्ये कुठेही काही कमी पडू न देता सामाजिक संघटना पुढे येत असतात. धुळे येथील बालाजी ग्रुपच्या वतीने भाविकांसाठी लखमापूर येथे फळ वाटप करण्यात आले. यावेळी महेंद्र रगडे, अनिल बगदे, रमेश ससाने, उमेश बाबर, तुषार कदम, रवींद्र येडे, सतीश जाधव, सुभाष पाटील, सुनील मराठे, अंकुश साई आदी बालाजी ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आमराई येथे धुळे शहरातील अष्टविनायक मित्रमंडळ व नगरसेवक रोहित चांदोडे यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अष्टविनायक मित्रमंडळचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाविकांना मदत करीत होते. धुळे शहरातील श्री इच्छापूर्ती मारुती मित्रमंडळ व राजे ग्रुप, धुळे नगरसेवक धीरज करंत्री यांच्या वतीने गेल्या 11 वर्षापासून सटाणा बायपास रोड येथे भाविकांसाठी शेव मुरमुरेचे वाटप केले जाते. यावेळी योगेश दुसाने, मुकेश सोनवणे, भूषण मराठे, मयूर आटकर, विकी अवतारी, आकाश थोरात, निखिल मराठे, पवन ठाकूर, कुणाल अहिरे, संदीप पाटील, योगेश गोसावी व इच्छापूर्ती मारुती मित्रमंडळ व राजे ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठुवाडी येथे गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्या वतीने 4 दिवस भाविकांसाठी महाप्रसादाचे व वैद्यकीय सेवेचे आयोजन केले जाते. अतुल सोनवणे यांच्या महाप्रसादामध्ये लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. धुळे शहरातील अंबे ग्रुप व आमदार अनुप अग्रवाल यांच्या वतीने विठुवाडी साखर कारखान्याच्या पुढे दौलत फार्म बगडू येथे गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी 3 दिवस अखंड महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तसेच एबी फाउंडेशनच्या वतीने भाविकांसाठी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून मदत करण्यात आली. यावेळी आंबे ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने यांच्या माध्यमातून कळवण येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी प्राध्यापक अरविंद जाधव यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप केले गेले. फागणे येथील न्यू बालगोपाल मित्रमंडळ व लोकयुक्त सरपंच विलास चौधरी यांच्या माध्यमातून गोबापूर गावाजवळ महाप्रसादाचे आयोजन केले गेले. आज अष्टविनायक मित्रमंडळाच्या तर्फे गेल्या 24 वर्षांपासून अविरतपणे महाप्रसादाचा कार्यक्रम, भंडाराचा कार्यक्रम सुरू असतो. तशाच प्रकारे याही वर्षी मोठ्या प्रमाणात आमराई, ज्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा भंडाराचा लाभ भेटत नाही भाविकांसाठी, सप्तशृंगीच्या गडावर जाणाऱ्या माहेरकडच्या भाविकांसाठी कुठल्याही प्रकारचा लाभ या भागामध्ये भेटत नसतो. अष्टविनायक मित्रमंडळातर्फे मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला होता. अशाच प्रकारे पुढच्याही वर्षी भाविकांचा सेवा करण्यासाठी महाप्रसादाचा भंडाराचा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी यावर्षी जसा लाभ घेतला तशाच प्रकारे पुढच्याही वर्षी घ्यावा अशी विनंती करतो. बोल अंबे की जय. सर्वांना जय श्रीराम, जय महाराष्ट्र, सप्तशृंगी देवीची जय. सालाबादाप्रमाणे आमचं हे 11वं वर्ष आहे. दरवर्षी आम्ही एका दिवसासाठी मुरमुरे व चिवडा असा भत्ता वाटप करण्यात येतो आणि असं हे सगळं पुढं चालूच राहील आणि भाविकांना याचा खूप लाभही होतो. जे गडावर जाणारे भाविक आहे, पायी जाणारे, त्यांना गडावर पायी जाण्यासाठी खूप त्रास होतो आणि रस्त्यात खाय प्यायला काही भेटत नाही. तसंच ह्यावेळीसुद्धा मालेगावपासून तर आपलं लोणेरपर्यंत कोणत्याही प्रकारचे भंडारे नव्हते. तर त्यामुळं नागरिकांना खूप जास्त त्रास झालेला आहे. तर भविष्यात जसे भंडारे आधी चालत राहायचे तर मी सर्व लोकांना आवाहन करेल का ते भंडारे परत चालू करावे पुढच्या वर्षापासून. यावर्षी सिलेंडरच्या किल्लतमुळं जे भंडारे झालेले नाही आहे तर ते पुढच्या वेळी मी अपेक्षा करतो का अशी किल्लत की सिलेंडरची जी कमतरता आहे ती काही पुढच्या वेळी भासणार नाही आणि आम्हाला सिलेंडरची गरज नसते. त्यामुळे आमचा भंडारा दरवर्षीप्रमाणे हा चालूच आहे. तर सर्वांनी तिथे लाभ घेतलेला आहे आणि पुढे भाविक लाभ घेतीलच. धन्यवाद. गेल्या 31 वर्षापासून या दत्त मंदिर विटेवाडी
या ठिकाणी सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भक्तांसाठी वैद्यकीय सेवा व महाप्रसादाची सोय उपलब्ध करून देतो. सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादामुळे ही शक्ती प्राप्त झाली आणि पुढे हा उपक्रम जोपर्यंत अंगात शक्ती तोपर्यंत कायम सुरू आहे. जय अंबे. सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षी जय अंबे ग्रुप व धर्मयुद्ध अनुभय अग्रवाल यांच्यातर्फे महाप्रसादाचं आयोजन मागील 28 वर्षापासून करण्यात येते. ती परंपरा सळग चालू आहे. आता आमचे मुलं पण येऊन तिथं सेवा देत आहे. आमची दुसरी पिढी या भंडाऱ्याला काम करण्यासाठी चालू झालेली आहे. यात सर्वात मोठं योगदान धर्मयुद्ध अनुभय अग्रवाल, ओम भैया खंडेलवाल, संजय शेंडे पैलवान यांचा विशेष सहयोग आम्हाला लाभतो. जय माता. खानदेश कुलस्वामिनी आई सप्तशृंगी मातेचा यात्रा उत्सव अत्यंत आनंदाच्या, उत्साहाच्या आणि चैतन्याच्या अशा मंगलमय वातावरणामध्ये साजरा होताना, संपन्न होताना खूप मनापासून आनंद होतो आहे. मनापासून आनंद याच्यासाठी होतो आहे की खानदेशातला सर्व कष्टकरी समाज, त्याच्यामध्ये आमचा शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, माता, बंधू, भगिनी, आबाल, वृद्ध सगळेजण या उत्सवामध्ये अत्यंत उत्साहामध्ये सहभागी होताना या ठिकाणी दिसत आहेत. आणि आपण काहीतरी त्यांचं दायित्व म्हणून त्यांचं देणं लागतो या भावनेतून धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय रामदादा बदाने यांनी अन्नछत्र या ठिकाणी मानूरला अन्नछत्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. दुपारी साधारणतः 5 ते 6 हजार भाविकांनी या ठिकाणी स्नेहभोजनाचा लाभ घेतला. आणि आतासुद्धा बरेचसे भाविक जे चालून दमून आता या ठिकाणी श्रमपरिहार करण्यासाठी या ठिकाणी आता एकत्र येत आहेत. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज या रामदादा बदाने यांच्या अन्नछत्राच्या या छताखाली सर्व भाविकांची सेवा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. खूप मनापासून आनंद होतो. मी या प्रसंगी खानदेश कुलस्वामिनी आई तुळजा भवानीला, आई सप्तशृंगी मातेला प्रार्थना करेन की हे माते येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्वांना सुखासमाधानाचे, समृद्धीचे, यशाचे दिवस बघू दे, आरोग्यदायी जीवन सगळ्यांना लाभू दे, अशा प्रकारची प्रार्थना तिच्या चरणी करतो. जय सप्तशृंगी माता की जय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.